सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम आणि जय भीम. देशावर संकट येत नाही असं कोणाची गॅरंटी देता येत नाही. म्हणजे मोदीसुद्धा अशी गॅरंटी देऊ शकत नाही की भारतावर कधी संकट येणार. आपला एवढा मोठा देश आहे, संकट येणार, पण ते संकट नीट ओळखून त्याचा निराश करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. कुठल्याही माणसाच्या व्यक्तित्वामध्ये वेगवेगळे घटक असतात. तो कोणाचा तरी बाप असतो, कोणी कन्या असतं. आपल्याला अशी शिकवण झाली की ते धर्म जास्त पाळायचे. कन्येने आपल्या पित्याच्या प्रती कन्या धर्म पाळायचा, पित्याने कन्येच्या प्रती कन्या धर्म पाळायचा, अशी आपली ट्रॅडिशन आहे. ती एक आपली आयडेंटिटी असते. आपण काय कमवतो ती आयडेंटिटी असते. शिवाय एक आपल्यावर ब्राह्मणवादाने लादलेली की मागच्या जन्मीचं, म्हणजे जे ऑडिट करता येत नाही ते, माझी परिस्थिती अशी का, त्याचं रेकॉर्ड मागच्या जन्मी आहे. आता मागच्या जन्मातलं रेकॉर्ड कुठे मिळणार. म्हणजे असं हे करून मी तुला सापडणारच नाही अशी व्यवस्था केली. याच्यातून आपण मुक्त होण्याची पहिली गरज आहे सर्वांची, म्हणजे सर्वच भारतीयांची. आणि अशी संकटं आलेली काही अर्थानं चांगली आहेत. म्हणजे ते संकट चांगले म्हणत नाही मी, आपल्याला जागं करण्याकरता की खरोखरच हे संकट नीट हे ब्राह्मनिझमचं संकट आहे. आणि त्यांची हत्यारं 5000 वर्षापासूनची सतत वापरून त्याला धार लावून तयार झालेली आहे. पहिलं तर तुम्ही तुमच्या ह्या परिस्थितीचं विश्लेषणच करू नये कधी. म्हणून पटकन आपल्या नशिबानं आहे, हे मागचं सर्व आहे, मागच्या जन्मीचं आहे, माझ्यावर अन्याय का, मागच्या जन्मीचं कारण. याच्यातून मुक्त होणं गरजेचं आहे. आता आपण नवा देश बांधायचा निर्णय घेतला, आपल्याच देशातल्या लोकांनी घेतला. आणि त्याच्या मागे स्वातंत्र्य संग्रामाची प्रक्रिया होती. असं नाही कोणाच्या तरी डोक्यात आला आणि त्यांनी घेतला की आपल्याला देश नवा बनवायचा. पण भूतकाळ गाळून घ्यायचं ठरवलं आहे ना, त्यात काही चांगलं असेल तर घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यात आपण असं ठरवलं की सर्व धर्म इथे नांदणार. इथला राष्ट्रवाद सर्व धर्म समावेशक आहे. इथे अनेक जाती आहेत पण त्या नसाव्यात, पण जोपर्यंत त्या आहेत त्यामुळे कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये हे आपण मान्य केलं आणि नवा देश बांधायला सुरुवात केली. आता तो नवा देश बांधला, त्या जुन्यापासून सुटणार, म्हणजे आमच्या नियंत्रणातून समाज जाणार. म्हणून ही त्यांची तडफड चाललेली आहे. आणि ती तडफड केव्हा जास्त गडद होते, जेव्हा ते सत्तेवर येते. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग जसं ते एक लहान मुलांना गोष्ट सांगतात ना की एका राक्षसाला मारताच येत नव्हतं, हा बाण मारला, ती तलवार मारली, जंब्या फेकून मारला, भाला फेकून मारला, मरतच नाही. मग कोणी सांगितलं अरे त्याने प्राण बाजूला काढून ठेवलेला आहे. तसा या आजच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचा प्राण बाजूला काढून ठेवलेला आहे. आणि तो प्राण 7 समुद्र आहेत आणि त्याच्यानंतर किल्ला आहे आणि त्याच्यामध्ये एक पिंजरा आणि त्यात एक पोपट आहे. तर ज्याच्याबरोबर लढायचं त्याचा पोपट ओळखला पाहिजे. तर माणसाच्या पर्सनॅलिटीचे जे जे भाग असतात ते हे सांगतायत काने कपाळे ओरडून की ते बाकीचे तुझ्या आयडेंटिटी सोडून दे. धर्म ही एकमेव माणसाची आयडेंटिटी असली पाहिजे. इथं ते सगळं प्रश्न आहे. धर्म माझ्या जीवनाचा एक भाग आहे, होऊ शकतो, पण धर्म माझं सर्व जीवनव्यापी कसं करू शकतं. मग ते इतकं जातं धर्माचं वेळ की तालिबानी असतील, इराणमधले लोक असतील. इराणमध्ये पुण्यातल्या विद्यार्थ्यांना तिकडे अफगाणिस्तान आपलं इराणमध्ये क्रांती झाली, कट्टरपंथी आले. तर त्यातली एक मुलगी भावाच्या मित्राला सांगते त्याला मारून टाक, कारण तो पुरोगामी विचाराचा. त्या सगळ्यांना आम्ही आमचं खेड नावाचं नगर जिल्ह्यातलं गाव आहे, 75 मुलं इराणी आम्ही सांभाळले होते 8-10 दिवस. आणि जॉर्ज फर्नांडिस मार्फत त्यांना व्हिसा दिला. व्हिसाही मिळत नव्हता आणि मारण्याच्या सख्ख्या बहिणीनं कळलं. इतकं तो धर्म वाईट आहे. धर्म एकदा अंगात भिनला ना, तो कोबराचं विष काढता येईल पण याचं विष नाही काढता येणार. तो सर्वव्यापी नाही झाला पाहिजे. धर्म एक आपल्याला रस्त्यावर राहण्याकरता दिशादर्शक आहे.
ठीक आहे ना. मग आता तुम्ही पहा, दक्षिण भारतामध्ये सर्वात जास्त मंदिर आहेत. उत्तम शिल्पकला, उत्तम नक्षीकाम, लोक धार्मिक आहेत. असे आपण रस्त्यावर गेले की भस्म लावलेले लोक दिसतात. हे सगळं आहे. पण ते धर्म राजकारणात आणण्याचे विरुद्ध आहेत. मग ते शहाणे आहेत का आपण शहाणे आहोत? आणि हिंदी भागामध्ये बिलकुल धर्म पाळणार नाही, गोमांस खाणार आणि गोरक्षा बोलणार. गोमांसाचा धंदा हिंदूंच्याच हातात आहे. ह्या गोरक्षक दलाचा जो माणूस असतो त्याला पैसे दिल्यानंतर तुम्ही गाय विकू शकता, ही सगळ्यांना माहिती आहे. तर हे ढोंगीपणा आहे. हा हिंदी बेल्टमधला ढोंगीपणा आहे, कारण तिथे प्रबोधन झालंच नाही. आणि उगाचच भगवे कपडे पाहिले की त्याच्या पुढे झुकायचं असं आहे. आता खरं असं आहे की त्यांच्याकडे बैराग्याची संख्या जास्त आहे. दक्षिण भारतात एवढी नाही आहे. बैरागी म्हणजे कोण असतो? पोलिसाच्या रेकॉर्डमधला फरार आरोपी असतो, सापडतच नाही. तर फराराची पोलिसापासून वाचण्याची त्याची, हे खरोखर सांगते, त्याची एक डिफेन्स सिस्टीम म्हणजे तो बैरागी होतो. म्हणजे काही नाही, अंगाराला राख पाहतो आणि डोक्यामध्ये तेल लावायच्या ऐवजी राखच टाकतो आणि फार कमी वेळा आंघोळ करतो आणि 7 वर्षांनी कुंभमेळ्यात करतो. आणि एकच त्याला फायदा, पोलिसांनी पकडला, अरे हा आरोपी 7 वर्ष झाले फरार होता, पकडला. तुझे नाव काय? तो लगेच सांगतो, आम्ही बैरागी, आम्हाला नाव सांगायची परवानगी नाही, पूर्वाश्रमीचे आम्ही कोण, आम्हाला सांगायला परवानगी नाही. हे आरोपींचं सुटण्याचं मार्ग हे UP बिहारमध्ये जास्त आहे. मग बैराग्यातला आणखीन थोडा झाला तर तो होत 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 मठाचा मठाधिपती होतो. तिकडे मठ आहेत. म्हणून BJPचे अनेक उमेदवार तुम्ही पाहिले की संन्यासी. आता संन्यासाचा हिंदू अर्थ असा आहे, सर्व संघ परित्याग. म्हणजे संसार सोडतो, संसार मिथ्या आहे, बायको सोडतो, पोरं सोडतो, हे तसं काही नाही आहे प्रकरण. हे इलेक्शनला उभे राहतात, CM होतात. आणि तो बैरागी CM झाला UPला, त्याने पहिली ऑर्डर काय काढली, माझ्यावरच्या सगळ्या केसेस रद्द. योगी आदित्यनाथांनी आपल्यावरच्या सगळ्या केसेस रद्द केल्या. हे त्याला व्हायचं असतं. तर हे एक वेगळंच प्रकरण आहे. म्हणून याच्यामध्ये आपला विवेक राखला पाहिजे. आणि झुंड म्हणजे काय? झुंडीची व्याख्या काय करता येईल की काहीही करून झुंडीमध्ये विवेक लोकांचा असतोच. मनुष्य म्हणजे त्याला विवेक आहेच, एवढा आपला विश्वास असला पाहिजे. आपण इतके फ्रस्ट्रेट व्हायला नाही पाहिजे. तर तो विवेक तात्पुरता काही अर्धा तास पाऊण तासाकरता नष्ट करायला सोमरस प्राशन करायचा. आणि मग ती झुंड विवेकहीन झाली की त्याला झुंड म्हणतात. आणि मग ती ज्याने पाजला त्याला असं म्हणतात, आता कोणावर हल्ला करायचा. आता आणि सर्वात भॅड माणसं पहिल्यांदा म्हणतात, कारण आयुष्यात कधीच केलेलं नसतं. त्याला वाटतं आता झुंडीत केला तर माझ्या वैयक्तिक शौर्याची काही आवश्यकता नाही. तो सारखा म्हणत असतो, कोणावर हल्ला करायचा, प्लॅन करा, प्लॅन करा भाऊ, प्लॅन करा. म्हणजे तो डॉन असतो त्याला. मग भाई प्लॅन करतात आणि मग तो हल्ला होतो. तर आत्ता हे सगळं लक्षात घेतलं आपण, तर दक्षिण भारताला महाराष्ट्राने साथ दिली. आणि साथ म्हणजे त्यांचा प्राण आहे तो मतदानात आहे. आणि तो आहे हिंदूंच्या बुद्धीवर काहीतरी पांघरून टाकून हिंदूंना बावळट बनवून येण्यामध्ये हा प्राण आहे, हे लक्षात घ्या. आणि नेहमी ते कुठलाही कार्यक्रम योजना करण्याकरता आधी थोडंसं सर्वे करतात. तर करोनामध्ये हा सर्वे झालेला आहे की किती हिंदू बावट असू शकतील, की काय ते आपलं मोबाईलचं हे दाखवा आणि गो करोना असं म्हणलं की करोना म्हणे, बरं बाबा तू नाही म्हणतोयस तर मी येत नाही तुझ्या घरात. हे पचलं ना आपल्याला. दिवे लावा, टाळ्या वाजवा, 18 दिवसात करोना जाईल. आणि अशी मूर्ख माणसं आपल्यावर सत्ता करायला लागली. आपल्याला शंका आली, पण लगेच म्हणलं नाही, धर्म श्रेष्ठ आहे आणि ते धर्माच्या बाजूने आहेत.
ते हिंदू आहेत, मी हिंदू आहे, मला मत देणं कर्तव्य. धर्माचा आणि मतदान देण्याचा मतदानाचा आणि विवेकाचा प्रश्न आहे. म्हणजे करोनामध्ये 47 लाख लोक मेली नाही ह्या माणसाच्या मूर्खपणामुळे, अजून काय किंमत द्यायची. आणि त्याच काळात 100 लोक अब्जाधीश झाले. भारतात एवढे अब्जाधीश नव्हते, अडाणी अंबानीच यांनी केलेले. पण नेमक्या करोना काळामध्ये हॉस्पिटल चालवणारे, फार्मास्युटिकल प्रोडक्शन करणारे हे अब्जाधीश झाले. जगाने त्यांची हे दिली की भारतासारख्या गरीब देशामध्ये 100 लोक अब्जाधीश आहेत. आणि अडाणी आणि हे तर किती वर गेले. म्हणून एक दुसरं लक्षात पाहिजे, ह्या वेळेला भाजप ही साधी नाही. भाजप ही भांडवलदारांची बटीक असलेली आणि धर्माने आपल्याला बावळट बनवणारी पार्टी आहे, हे लक्षात घ्या. अडाणीला किंचित धक्का लागला तर कसला शॉक बसतो. यालाही सदस्यत्व गमवावं लागलं होतं राहुल गांधीला. आणि काल महुआ मोहित्राला झालं. आणि महुआ मोहित्रा म्हणते, जो म्हणतो एक साध्या पातळ म्हणजे ॲफिडेविट स्टॅम्प पेपरवर नाही, म्हणजे तो हे काय त्याचं नाव अडाणीच्या विरोधात होता म्हणून गिरधर काहीतरी तो आहे, हा आपला मुंबईचा बिल्डर हिरानंदानी, त्याला विमानाने आणण्यात आलं अहमदाबादला, त्याकडनं लिहून घेण्यात आलं आणि 2 कागद लिहून घेण्यात आले. साधे कागद आहेत की ही माझी मैत्रीण होती, मी तिला गिफ्ट द्यायचो, मी अमुक द्यायचो. आणि दुसरा कागद होता कंपनीचा, आम्ही असं कोणालाही घेणं देणं दिलेलं नाही. 2 कागद आहेत. पण दुसरा कागद आणून लगेच ती म्हणते की जो म्हणतोय त्याला समोर आणा ना, तो कागदानी काय पोहोचतो इथे, मला क्रॉस करायचं आहे. बरं, ती म्हणते लोकसभेत मला काढण्यापूर्वी 5 मिनटं बोलू द्या, तिला 1 मिनिट 1 सेकंद बोलू दिलं जात नाही. तर हे असं आहे की काही बोलले तर लोक सत्य बोलले की आमचं काही खरं नाही, म्हणून लोकांना बोलू द्यायचं नाही, असा हा फॅसिझम आहे. त्याला अनुभव हिटलरचा वगैरे बाकीचा आहे, पण आपल्याला इतक्या अनुभवाची गरज आहे का? कारण ब्राह्मिनिझम हाच फॅसिझमचा एक सॉफिस्टिकेटेड प्रकार आहे. वेगवेगळे फंडे काढायचे. मी मागे सांगितलं होतं की दुसऱ्याने खाल्लं तर शेण खाल्लं, शब्द बदलायचे. आपण खाल्लं तर म्हणत आज पंचगव्य प्राशन केले. लोकांना वाटतं आईस्क्रीमचाच नवा प्रकार आहे, स्वतःसाठी वेगळं दुसरं सेम वस्तू. शब्द निर्मिती हे ब्राह्मनिझमचं वैशिष्ट्य आहे. आणि इतरांना शब्द निर्माण करतील ते, म्हणून त्याचं तोंडच दाबून ठेवायचं. आता मनोज जरांगे बोलतो, त्याला मिळाली एक संधी, याच्यात सगळ्या फट मिळाली, तर तो त्याची खेड्यातली भाषा बोलतो ना, ते भुजबळ काय येडे असं काहीतरी बोलतो. तर हे सहन होत नाही. आणि काय सांगतो ते कायद्यात बस, मग आश्वासन कशाला झक मारायला दिलं असं बोलतो ना. तर ते बोलू नये म्हणून त्यांनी शेण घाल, काय भाषा आहे त्याची असं म्हणायचं. आणि आपण मात्र 40 दिवसाची आश्वासनं देऊन ती मोडायची, आणखीन हे करायचं, शिवाजी महाराजांची शपथा घ्यायच्या, असं सगळं. आणि आता शब्दांचाच खेळ. तिथे पोलिसांनी मारलं वगैरे त्या आंतरवली सराटीला. तर आता गृहमंत्री काय म्हणले आपले, आता मी सगळ्यांच्या केसेस काढून घेणार असं म्हणाल नव्हतो, प्रत्येक केसची चौकशी करणार. हां, शब्द बदलणं वगैरे सगळं आहे त्याच्यात. तर हे असं एक सरकार एका काळात आलेलं आहे. कारण जे दुसरे होते, काँग्रेसचा प्राण काय होता स्वातंत्र्य संग्रामापासून, मध्यम मार्ग पण डावीकडे झुकलेला, वंचितांकडे नजर ठेवलेला मध्यम मार्ग, अतिरेकीपणा नाही. आणि हा कुठून आहे, गौतम बुद्धापासून आहे. म्हणजे 2-3 हजार वर्षे त्याला परंपरा आहे. म्हणून का जिंकत होते. ज्या वेळेला काँग्रेसमध्ये मालकशाही सुरू झाली, विखे मालक झाले नगरचे, सोलापूरचे मोहिते झाले, असे एक घराणे झाले, तेव्हा काँग्रेस गेली. आणि हे भाजप आले. म्हणजे कोणीतरी आणावं आपण यांना काढायचं. जसं आपण आत्ता म्हणतो ना, भाजपला सोडून कोणालाही मतदान करा.
आता मग त्याचा अर्थ पुढच्या 5 वर्षात की एखाद्या वेळेला चुकीचे लोक येतील ना, पण आपला लोकशाहीवर विश्वास आहे. लोकशाही टिकली तर धुलाई चालू आहे. म्हणजे कपडे म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे, आंघोळ कशाला करता, परत घाण होतं ना कपडे, अरे होतील ना घाण, परत उद्या धुऊ ना, हे त्याचं उत्तर आहे. तर तसं होईल का. आता या वेळेला जो कोणी ह्या 4 महिन्यावर इलेक्शन आहे, ते उशिरा वगैरे घेणार नाही. म्हणजे 2 मतं आहेत की हा जो दारुडा असतो ना, तो बाटलीभर प्याला तरी शेवटच्या थेंबाला असं टकटक टकटक करून बाटल्याचं थेंब देतो. म्हणून मोदी आजच्या वर्डिकने, आजच्या जनादेशाने शेवटपर्यंत सोडणार नाही. पण काहींचं म्हणणं असं आहे की जय श्रीराम जय श्रीराम असं घरोघर होईल त्या 22 जानेवारीनंतर. त्याच्यानंतर लगेच इलेक्शन डिक्लेअर होईल. म्हणजे चातुर्मास आहे आता. तर मला आठवतं की इंदिरा गांधीने आम्ही एक हुकुमशाही पाहिलेली आणि घालवलेली आहे. तो अनुभव घेतलेला आहे. म्हणून आमचा गुंजभर अनुभव इतरांपेक्षा जास्त आहे, गुंजभर. तर त्यावेळेला काय झालं होतं, काहीच नाही झालं. एका रात्री बाई म्हणाली, मी लावते आणीबाणी होते कायमची राणी, या देशात मी एकटीच राणी. आम्ही म्हणलं असं कसं म्हणता, अमुक गुरुजी विद्वान आहेत, हे संस्कृतचे विद्वान आहेत, हे धर्माचे विद्वान आहेत. ते म्हणले चला जेलमध्ये. जो कोणी म्हणेल माझ्यापेक्षा कोणी शहाणा ते आम्ही जेलमध्ये. त्यावेळेला RSSचे लोक आमच्याबरोबर होते. पोह्यावरती त्यांचे ग्रुप असायचे, 10-12 लोकांचा एक ग्रुप. आणि पोहे ब्राह्मणांचं राष्ट्रीय ब्रेकफास्ट असते. ते जर्मनीमध्ये गेले तरी हिटलरला विचारते ब्रेकफास्ट पोह्याचा आहे का, बरं. तर ते पोह्याचे ग्रुप असायचे. पण त्याच्यामध्ये जो करणार आहे त्यांनी तेलात पैसे खाल्ले म्हणून मारामाऱ्या व्हायच्या. म्हणजे यांच्यात भांडणं नसतात, ही काहीतरी वेगळी जमात आहे, एक मताने सगळे चालतात, असं बिलकुल काही नाही. आणि मग भिडे गुरुजी सरसंघचालक, म्हणजे सांगलीचे भिडे गुरुजी नाही म्हणत, आपले पुण्यात होते भिडे, बाबा भिडे वकील होते. पुढं वकिली स्त्रियांचाच मोर्चा निघाला, कारण ते बलात्कार स्पेशालिस्ट होते. कुणी बलात्कार करावा आणि भिडे वकील द्यावा आणि सुटायचे. तर एकदा त्यांच्याच हिंदुत्ववादी महिलांनी त्यांच्यावर मोर्चा काढला. त्या दिवशी बाबांनी प्रॅक्टिस बंद केली. तर हे बाबा भिडे आमच्याबरोबर एरोड्याला होते. तर हे जे पोह्याच्या तेलावरनं भांडणारे की तू तेल बाजूला काढलं आणि मागून परत पोहे खाऊन एकट्याने खाल्ले वगैरे वगैरे असे, तर त्यांना ते यायचे, खूप चिडायचे आणि काय म्हणायचे, तुला शिक्षा देतो, आदेश 1000 वेळा श्रीराम जय जय राम लिहून काढ. म्हणजे निरर्थक कामं करून लोकांना कंट्रोल करतात. काही सार्थकी काम सांगून नाही कंट्रोल करतात, निरर्थक. म्हणजे श्रीराम जय राम लिहिलं काय आणि समजा नाही लिहिलं काय फरक पडतो. आणि मग तो पोह्याचं तेलही चोरायचा आणि श्रीराम जय रामही लिहून दाखवायचा आणि पुढचे 1000 लिहायची तयारी ठेवायचा परत, कारण तेल चोरलेलं परत पकडलं जाण्याची शक्यता. हे पाहिलं ना मी डोळ्याने. म्हणजे असं नाही की लांबून वगैरे ऐकीव वगैरे नाही, समक्ष पाहिलं. तर हा एक भाग आहे. आणि टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडे काय आहे, ते निमलष्करी संघटना आहे, त्यामुळं आदेशावर चालतात. हा तुकडा ह्या देशाने चालतो, तो तुकडा त्या देशाने चालतो. आपल्या बाकीच्यांच्या सगळ्यांचं काय, जे सेक्युलर, ज्यांचं डोकं विवेकावर चालतं, त्यांना कार्यकर्त्यांना आपण आदेश दिला की जाऊन हाण त्याला, तो म्हणे का बरे, आपले तर अहिंसा तत्व आहे ना, मग का बरे म्हणायचं, असा तो प्रश्न विचारतो. यांच्याकडे प्रश्न विचारणं नावाची मेंदूची फॅकल्टीज नष्ट करून टाकतात. त्याशिवाय तो आपला ठार झालेला नाही असं सांगतात एकमेकांना. नाही, त्याच्यावर लक्ष ठेवायला. तो प्रश्न विचारतो, प्रश्न द्यायचे नाहीत. आणि मग तो निमूटपणे करतात. आणि त्याच्याकरता वर्षातून एकदा टेस्ट करतात की त्याचं म्हणजे चमनगोटा जो केलेला आहे, मेंदूवरचा प्रश्न विचारण्याचा भाग खरडून टाकलेला आहे, तो जागा तर नाही ना होते. म्हणून अशा अचानक एकदा यायचं आणि त्याच्या कथा ते त्यांच्या कॅम्पमध्ये वगैरे सांगतात. तो आला, वरून सांगितलं, त्याचं नाव माहीत नाही,
आणि त्यांनी एका माणसाला सांगायचं असतं पर्वती, म्हणजे पर्वतीला रात्री जमायचं 2 वाजता. वेळ किती? 1 वाजता सांगेल की तो मग आणखीन 10 लोकांना 10 लोकांना पर्वती तो खास रात्री, म्हणजे हे सैन्याचं आहे. सैन्य अचानक युद्धाच्या वेळेला कसं जमवायचं. आणि मग तिथे गेल्यावर त्याच्या कथा वर्षभर सांगायच्या, निरर्थक कथा सांगायच्या. काय राव मी आलो, पण त्या काय असा आदेश आला की ऐकायलाच पाहिजे ना, म्हणून लगेच तसाच निघालो. अंधार होता, घरात लाईट लागेना, मग मी धोतर नेसायच्या ऐवजी बायकोचं लुगडंच नेसलो आणि आलो. आणि लोक म्हणा वा काय निष्ठावंत आहे. पर्वतीला पोचला. आजही आहे पुण्याचा. म्हणजे असं मी जे काय म्हणतो ते तुम्ही तपासून घेऊ शकता. माहीत नाही तोपर्यंत माहीत नाही, पण माहीत झाल्यावर तपासून घ्यायची परवानगी आहे. तर अशा ह्या एका विचित्र सैन्याशी लढायचं आहे, पण त्याचा प्राण आहे मतदानात. सत्ता मिळाली नाही की लगेच ते म्हणा का हो तुम्ही होतं का रे शेव हो, लहानपणी खेळायला ग्राउंडच नव्हतं तर वडील म्हणाले जा तिथे. आणि सत्ता आली की मी पहिल्यापासून कट्टर, कधीच विचार नाही केला, गॅरंटी देतो, मोदीची गॅरंटी देतो, कधीच विचार नाही करत. सत्ता लगेच बदलतात. हे तुम्हाला आजूबाजूला आता पाहायला मिळेल यांची सत्ता गेल्यावर कसं होईल. आणि सत्ता असले की कुणी सांगतं. म्हणजे अमेरिकेतल्या पोराने दिली बापाला ती काय म्हणतात ना कुठली चड्डी, बरमुडा. तो बरमुडा घालत असलेला सांगायला लागतो मी संघात होतो. पहिल्यापासून आपण अर्धी चड्डीवाले. अमेरिकेत सुद्धा बरमुडा घालायची फॅशन आली ती मी RSSने आणली म्हणे, अर्धी चड्डीची फॅशन. तर असं ते आहे, ते फार अवघड नाही आहे. त्याला भिडलं पाहिजे. आणि भिडायच्या बाबतीमध्ये आपल्याला आपण भिडण्याच्या आतच झुंड तयार होईल याची भीती लागते. म्हणून आपल्याजवळ मगा यांनी सांगितलं तुषारने त्याप्रमाणे आपले नेहमी काही 4-5 लोक तरी पाहिजे. 4-5 लोक बस झाले झुंडीला. कारण ती झुंड असते, ती विवेकाला येत नाही, ती नाचत असते आणि हल्ला करायला. कारण सर्व बॅड लोकांना झुंडीशिवाय दुसरी जागाच नसते पराक्रम दाखवायला. तो तरी बिचारा कधी कोणावर हल्ला करणार. तुम्ही एखाद्या ST स्टँडवर एखादा पाकिटमार पकडला तर जो घाबरट माणूस आहे तो म्हणतो काहीतरी गर्दी भानगड आहे, मारामारी होईल, आपण चला सट, आणि मागं लांब जाऊन पाहायला लागतो. तर एक पाकिटमार बघितलं आहे आणि त्याच्या पृष्ठभागावर प्रत्येकजण लाथ मारतोय. तर तो दुसऱ्याला म्हणतो अरे आपण कधीच कोणाला लाथ नाही मारली, नेहमी आपल्यालाच लोकांनी लाथा मारल्या. तर आपली आयुष्यातली एकमेव संधी का सोडायची म्हणून तो परत येतो आणि पाकिट तोडतो आणि म्हणून एक लाथ मारतो. त्याचं तोंडबीड नसतं पाहिलेलं, पृष्ठभागावर लाथ मारतो निघून जातो. तसे झुंडीत लोक असतात. म्हणून आम्ही याला काय काढला होता उपाय पूर्वी. शंकराच्याबरोबर वाद झाल्यावर ते दर ठिकाणी सभेत 64 सभात माझी गडबड केली. म्हणजे आता आम्ही ते याला सांगूच, मला आनंद झाला की याला अडवलं, म्हणजे याला पास केलं पुरोगामी म्हणून. आत्तापर्यंत संशयाचं जाळ, पुरोगामी का प्रतिगामी, पुरोगामी का प्रतिगामी, बामणे त्या अर्थी पुरोगामी का साचेल, हां असे सगळे संशय होते. आता ते स्वच्छ झालं. म्हणून मी त्याच्या सहधर्मचारिणीला मगा सांगितलं आता तू त्याला चातुर्मासापुरतं पुढे ठेव, तू सगळा धंदा सांभाळ आणि त्याला पूर्ण. आता त्याला अर्धवेळ काम करण्याची परवानगी नाही. मी दिवसभर माझं करिअरचं ऑफिसचं काम बघतो आणि संध्याकाळी थोडा वेळ मिळाल्यानंतर टेनिस खेळतो. तसं निर्भय बनवतं टेनिस नाही आहे, हा खेळ तसा नाही आहे. आणि तिथेच जाऊन मोठी सभा घ्यायची. तुझी सभा तू घेतली की त्या दिवशी इमेज तयार झाली आणि तुला सगळीकडे बोलवणार. आम्हाला एक मोठा खंदवक्ता मिळाला ना, कारण 4 महिन्यात सगळं करायचं आहे. आणि SM जोशींना काय पकडतच नव्हते इंदिरा गांधी. ते म्हणाले SM जोशी आणि नानासाहेब गोरेंना लोक भेटायला येतील कुठून कुठून, महाराष्ट्रातून, देशात, त्यांची नावं ठेवा पण त्यांना पकडू नका, कारण त्यांच्याकडे आपोआप सगळे लोक येतील आणि तुम्हाला आपोआप सगळे लोक कोण कोण भूमिकेत त्यांची नावं काय. तर अण्णांना विचारण्यात आलं मग अण्णा तुम्ही काय करणार, बाई पकडतच नाही. तर ते म्हणाले बालविधवाबाई असते आपल्याकडे, त्यावेळेला ते चकोटा करायचे आणि आलवण घालायचे लाल लुगडं असं. बालविधवाबाया आता दिसत नाहीत पण तेव्हा असायची. ती म्हणजे दुर्बलातलं दुर्बल.
मग ती काय करते तर ती चातुर्मासामध्ये महादेवाला काय आवडतं, बेल आवडतं, कल्पना एक. तर ती अगदी व्रत घेते की या चातुर्मासात मी 1,00,000 बेलाची पानं वाहीन, मी कृष्णाला तुळस वाहीन, असं काहीतरी ह्या चातुर्मासाला एक, पुढच्या चातुर्मास. तसं मी या आणीबाणीला रोज लाखोली वाहणार, किंवा माझं 4 महिन्यात 1,00,000 आणीबाणीचा निषेध झाला पाहिजे. तसं भाजपला उघडं करण्याची लाखोली वाहिली पाहिजे 4 महिन्यात. येणारा काळ हा चातुर्मासच आहे. आता जर पुण्य केलं तर रिझल्ट योग्य लागतील. तर ते आहे, ज्याला जमेल त्यांनी 4 महिन्याकरता वेळ काढता येत नाही का. दिल्लीला आप कशी आली, आम आदमी पार्टी. तर त्यांनी त्यांचे ITIचे मित्र बोलवले, सगळ्यांना पगार वगैरे, तर 3 महिने रजा मिळते तिथे. 3 महिने रजा आले आणि त्यांना सांगितलं की भंगी बस्तीत जाऊन बसायचं, हेच काम, आणि बिस्लरी घेऊन नाही जायची, पाणी तिथलं प्यायचं, आणि त्यांना बंगल्यावर ठेवलं जायचं, नाश्ता बिस्ता जेवण करून पाठवलं जायचं. BJPचे लोक तिथे गेले पैसे वाटायला, तर हा बसलेला ना तिथे, पैसेच वाटले गेले नाही. भाजपजवळ पैसा खूप आहे, पण आपण जर घोषणा दिली 10 वर्ष तुम्ही उरावर, 1 रात्र आम्ही तुमच्या दारावर, उगाचच आपलं फिरत राहिले, कुठं कोण पैसे वाटते का, तरी धाक बसतो. हे लक्षात घ्या. तेवढं तरी आपण ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे ना. इलेक्शनचा प्रचार संपल्यानंतर पैसे वाटपाल सुरुवात होती. या परंपरेत अजून बदल झालेला नाही. म्हणजे ती रात्र पैसे वाटले जातात. त्यावेळेला नुसतं आपण म्हटलं 10 वर्ष तुम्ही उरावर, आम्ही 1 रात्र तुमच्या दारावर, आणि नुसतं आपलं हे करत राहिले. हे प्रयोग करून झाल्यावर सांगतोय मी, असे अनेक प्रयोग आम्ही केलेले आहेत. आणि यांना सभा घ्यायची, याची सभा होऊ द्यायची नाही, आणि मोठा पराक्रम गेला म्हणून ते जातात, किंवा कोणाच्या अंगावर काळीशाई फेकतात, आणि आम्ही फेकली बरं का सगळ्यांना सांगत बसतात. कारण त्यांच्याकडं पराक्रमाच्या सुद्धा जागा नाही आहेत फारशा. हिंसा वगैरे शेवटी होते, पण ही मधली स्टेप आहे, तिथंच मोडून काढलं तर पुढं काय होत नाही. तर त्याच्यामध्ये ते जेव्हा हे सगळं करत असतात, त्यावेळेला आपण त्या झुंडीला आपले 4 लोक दटून राहिले. तुम्हाला गडबड करायची, किती वेळ करणार आधी सांगा, तेवढं करा, निघून जा, पुढं आमची सभा चालू राहील. नालासोपारा म्हणून एक गाव आहे, तिथं माझी सभा होती. शंकराचार्याबरोबर झालेला वादाविषय, ही गर्दी, हे आले होते 10-12 जण, आणि मी बोलायला लागलो की तू लांड्यास, असे बोटं करत, तू लांड्यास, तू लांड्यास. तर मी त्यांना विचारलं की शेवटचे लोकल केव्हा आहे, शेजारी विचारलं. तर ते म्हणले 12-20. तर म्हणलं 12-20 पर्यंत तुम्हाला टाईम दिला, करा गडबड, नंतर माझी सभा. मी फुल टायमर आहे, तुम्ही नोकरी करून RSS करताय. तर ते 12-20ला खरंच गेले. म्हणजे त्यांची मर्यादा आहे ना, कारण ते सुद्धा असे फार समर्पित जीवन वगैरे असं नसतं. आता त्यांचं सैन्य जास्त दिसतं, कारण भाजपकडे पैसा आहे आणि सैन्य पोटावर चालतं. म्हणजे साधारण पुण्यातलं जेवण बरं समजतात RSSच्या अंतर्गत, कारण पुणेरी ब्राह्मण जास्त असल्याने. तर जिथे इलेक्शन असते तिथे मंगल कार्यालयामध्ये रोज भोग असतो, आणि ते लग्नातलं स्टँडर्ड जेवण आपलं इथलं पुण्यातलं, मसाले भात, आळूचं फतफत, पंचामृत, जिलबी, हे असतं. मग ते कामाला निघतात. आणि ही तैनाती फौज आहे, जिथे इलेक्शन आहे तिथे जाते, आणि ती लोक काढतात बाहेर, आणि तिथे जाऊन काय करायचं असतं महिनाभर. तर हे आपण लोक करू शकतो ना व्हॉलंटरीली, राजकीय पक्षांच्या बरोबर न जाता सुद्धा. राजकीय पक्ष त्यांचं काम करतील की कुठे गेला आणि तुम्ही राहू शकता, तिथे राहिलात, आणि तिथला एक एरिया धरला, आणि काय कसं काय जेवण झालं का, कोणी डेअरीवर हात दिला आणि दुपारची वेळ असली जरा उशिराची, जेवण केलंच असतं. पण नुसतं विचारायचं काय जेवण झालं का. पानपट्टीच्या दुकानावर असला तर जेवण झालं का असंच विचारलं पाहिजे. त्याला वाटतं माझी वास्तपुस्तक केली, आणि ती वास्तपुस्तक ते शेवटचे 10 दिवस वगैरे शेवटपर्यंत करायचे असते.
आणि मग सकाळी 7ला जायचं असतं. चला रामभाऊ नावाने हाका मारायचे. अहो मतदार असं नाही म्हणायचं तेव्हा. अहो मतदार ही अनोळख झाली. चला रामभाऊ चला, आणि ते पहिलं मतदान करून घ्यायचं. हे आपण सगळेजण करू शकतो ना. 100 वोटची जबाबदारी घेऊ शकतो. एक बूथ 1000चं असतं. तर ह्या चातुर्मासामध्ये किती जण किती लोकांना ओळखतात नावाने, तर आपण यांच्यावर मात करू शकतो आणि ती करावी असं वाटतं. पण आपल्याला असं वाटतं की कोण काय नाही, सगळं निराशेचं वातावरण आहे. ते EVMच्या बद्दल असेल लफडं त्याच्यात, पण तेवढे एकच लफडं नाही, यांचे 1000 लफडे. तर 1000 लफड्यातलं सोडून EVM बद्दलच का बोलायचं. आपण इतकी मतं मिळवत की EVM मधून जेवढी मॅन्युप्युलेट होती त्यापेक्षा जास्त असले तर मग काही होत नाही. आणि जे बूथवर यादी असते तीच बायबल, तीच गीता, तेच कुराण, त्याच्या बाहेर इलेक्शन होत नाही. म्हणून त्या यादीचं वाचन 5 लोकांनी मित्रांनी केलं एका ठिकाणी, ते एक बूथ त्यांना कंट्रोल करता येईल. असं वाचायचं की ही जबाबदारी कोणीमध्ये बोलायचं नाही. एक जण 5वा माणूस हे करतो, 4 लोक घेतात हातामध्ये कागद आणि तिथं म्हणतात हां हे माझं हे माझं. असं करून 600-700 लोक ओळखीचे गावातले निघतात. राहतात 300 लोक किंवा 250 लोक. त्यांचं मात्र एकेकाचं याचं मत याच्यावर काय काय परिणाम आहे. याच्यावर धर्माचा परिणाम आहे, याच्यावर जातीचा परिणाम आहे. हा माणूस काय गावात लोकांना माहीत असतं. त्याप्रमाणे त्याचा निर्णय घ्यायचा आणि 1000 लोक बूथचे कसे कंट्रोलमध्ये आणायचं हे 10 दिवसाचं काम आहे. पण जिथे आपल्याला ओळखतात त्या ठिकाणी, आणि प्रत्येक ठिकाणी अशा बूथ कमिट्या झाल्या. त्यांचं बूथ कमिट्या हे सामर्थ्य, तिथून ते लोक आणतात. काँग्रेसचं फ्युडल ऑर्गनायझेशन झाल्यामुळे मधल्या काळामध्ये पुढारी हालतच नाही. म्हणजे त्याला म्हणलं अरे हाल ना, जा ना इकडे तिकडे. तो म्हणतो हालच करून घ्यायचे तर मग आम्ही काँग्रेसमध्ये कशाला, आम्हाला सवयच नाही. म्हणजे सत्ता आल्यावर ते लोक येणार आणि मग ॲक्टिव्ह होणार. म्हणून यावेळेला सिव्हिल सोसायटीनं जोड दिली पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये 2च नेते असे आहेत की ज्यांच्या सभेला भाडोत्री गाड्या न पाठवता लोक येतात. तो म्हणजे एक उद्धव ठाकरे आणि एक शरद पवार आहे. आणि शरद पवारच्या डोक्यामध्ये अजून हे आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये मोदीचे असे हाल होतील की लोकांना वाटेल की आता मोदी पडणार, आणि त्यावेळेला अजित पवार बरोबर इकडे येतील. कारण त्यांना आपल्यापेक्षा अजितदादा जास्त माहीत आहे. अजितदादा तुरुंगात जायला भीतो आणि अजितदादा निर्भयपणे पैसे खातो. हे 2 गोष्टी हे आपल्यापेक्षा त्याला माहिती आहे ना, निश्चिंतपणे निर्धास्त. तर त्याला कळेल की तिकडे मोदीचं राज्य येणार नाही, मग मला काय इथं करिअर आहे, तो कदाचित परत येईल या आशेनं तो त्याच्यावर जास्त बोलत नाही. म्हणजे परवा आपले सगळे जुने दोस्त कामाला पाहिजेत, कारण नवे मधले जे लाभार्थी होते सोडून गेले, म्हणून त्याने 18 तारखेला बोललं होतं. माझा जीवन गौरव पुरस्कार केला. म्हणजे मला गंमतच वाटली. मंत्री नाही काही नाही, फक्त आमदार होता आम्ही बरोबर, पण तेवढ्यावरनं, आणि आम्ही समवयस्क, आणि हा मित्र हे करतोय. तर आता गरज आहे त्यांना. पण त्यावेळेला तो सगळ्यांना मागे बघत होता. आम्ही गप्पा मारत बसलो होतो तेव्हा कोणी आलं ना, ते मांडव ते लाईटचं साहेब काय करत, मी कधी बघतो का कारभार, कारभार फक्त दादा बघतात, दादांकडे जा म्हणजे पैसे द्यायची गरज नाही एक. आणि दादाबद्दल फार चांगले बोलले असे रिपोर्ट जाणार, कारण त्यांच्याभोवती जे कार्यकर्ते अजितदादाचेच होते. तर याच्यात फसवणूक नाही, याच्यात होरा आहे त्याचा एक. अजितदादा असं बोललो तर, आणि त्या सुनेत्रावहिनी ज्या उभे करणार आहेत अजितदादाची बायको, ती आमच्याबरोबरच होती कॉन्फिडेन्शियल मीटिंगला. तर त्यांनी घरामध्ये उभं राहू नये, यांच्या घरातली एकमेकाशी भांडणं दिसू नयेत, हा एक उद्देश आहे. म्हणून अजितदादाबद्दल शरद पवार चांगलं बोलत होतं. तर हे एक राजकारण असतं. पण त्यांचे ते प्रयत्न केले तरी महाराष्ट्राचं इतिहासात सोनेरी पान म्हणून लिहिलं जाईल की देशातला फॅसिझम घालवण्याला मराठी माणूस कारणीभूत ठरला. तो जेव्हा मागच्या वेळेला 42 सीट मिळाल्यात खासदारकीच्या, ह्या वेळेला आपण गेला बाजार 12 ते 15 भाजपला द्यायला काय हरकत नाही. म्हणजे इतकंही आपण कंजूस होऊ नये. पण त्यांच्या मागच्यापेक्षा 30 पाडल्या
तर त्यांना कुठेच जागा नाही आहे भरून काढायला आत्ता देशात. दक्षिण बंद आहे, हिमाचल बंद आहे, आणि आता हे या 3 राज्यात त्यांना सत्ता जरी मिळाली तरी मागच्या वेळेला एकूण खासदाराच्या संख्येच्या फक्त 3च कमी आले त्या राज्यातले, म्हणजे 65 काय 62 मिळाले. आता किती वाढले. पंप मारला आधी पंपला मेकॅनिकल पंप मारला खूप, तरी 3च वाढणार ना, 3च्या वर काय वाढणार तिथे. तर जागा कुठे वाढायला. UPमध्ये मागच्या वेळेला सगळ्यात जिंकले, गुजरात 22 जिंकले, अजून काय तिथं वाढणार. वाढायला जागा महाराष्ट्राने जर 35चा फटका दिला आणि बंगालने दिला, बंगालही देऊ शकतं, तर हे 2 याच्यात महाराष्ट्राचं हे केलं जाईल. दुसरं असं आहे, एक बारीक मुद्दा आहे की महाराष्ट्राच्या मनामध्ये खोल कुठेतरी संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झाल्यामुळे आणि आपण गुजराती माणसांशी फारकत घेतल्यामुळे, आणि ती फार चांगली केली, म्युच्युअल कन्सेंटने केली. त्याला कारण SM जोशी त्यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती, कुठल्याही गुजराताला त्रास द्यायचा नाही म्हणून. अहिंसक काडीमोड झालेला आहे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये एक असं की गुजराती म्हणजे शामळू असतो, सतत भांडत नाही वगैरे वगैरे असं. पण गुजराती आपल्याला व्यापारी पातळीवर लुटू शकतो, मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादचं महत्त्व वाढू शकतो, हे मात्र डोक्यात पक्का आहे. तर इथे राहणारा गुजरातीसुद्धा मराठी माणसारखा वागलेला आहे संयुक्त महाराष्ट्र समिती. तर ते एक त्याचं जागं राहिलं आणि एक भाषिक एकजूट झाली तरी भाजपचं राज्य येत नाही. संयुक्त महाराष्ट्रात एकजूट झाली ती. काँग्रेसला फक्त गुजरातमध्ये निवडून आल्यावर आपल्यावर राज्य करता आलं, पण मराठी माणसं विधानसभेत काँग्रेसची गेली नव्हती. मोरारजीभाई होते, नंतर यशवंतराव झाले, पण मराठी माणसं नव्हती. तर मराठी माणसाचा तो एक बाणा आणि कणा आहे, तर त्याप्रमाणे होऊ शकतं. आणि आजच्या या सभेमध्ये मी याला शाबासकी तर देतोच, कोणाला याला विशंभरला, आणि असीम तर माझ्या मित्राचाच मुलगा आहे. यांना असं वाटायचं की मी कायदेतज्ञ होऊन न्याय मिळवेल, तर आज त्याचं भाषण सगळं होतं की कायद्यानं न्याय मिळणार नाही, हे मी पाहिलं. आणि विशंभर म्हणायचा की अर्धवेळ कार्यकर्ते खूप पाहिजेत, कारण असं विनोबा म्हणाले. विनोबा कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणले असतील, पण हे 4 महिने फुल टायमरच व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही इतर उद्योग करा, नॉर्मल असं आंघोळ करा, बाकीचे प्राचार्य जे करा, पण त्यावेळेला एक मत कसं कमी करायचं, याचं मत कसं कमी. हा माझा चातुर्मासाचा जो व्रत आहे, त्या व्रताचा सारखा मनात विचार करा, सगळं काही ठीक होईल. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की काहीच करू नका, ठीक होण्यासाठी खूप काम करा, एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो.